साक्षी मोठी आई ना डिलिव्हर सांगितलं तुला ज्ञान पडतं पण एवढे नाही घ्यायचे आणि थोडेसे तुला कसं लागते हा तुझी निघाली राहिली यस व्हिडिओ 2 मिनिट थांब दीदी इथे जाऊन थांब पंचरंगी धम्मध्वजाचा पंचरंगी सर्वांनी बनायचं आहे मानवंदना शुरू कर। जय भीमा नाम की जय संविधान देश लिखिता राम जी भीमाचा कपाल कुलात तेजस 14 मेरत्न न्याओ आकाशुका प्राणी दीना दावे म्हणूना जय भीम तारक तुम भूताये भीमाये जय भीम भूताये तो भिक्खू संघाचा उपासक उपासिका संघाचा महाभावी महामानव तथागत भगवान बुद्ध तथागत उपदेशी कार्यदर्शी बौद्धधम्म भगवंताच्या मार्गावर अधिष्ठित भगवंताचा श्रावक संघ भारतना प्रथमता सर्वांतर्फे विनम्र अभिवादन ज्यांच्या महान त्यागाने आज या पृथ्वी तलावर आपण सर्वजण मानव म्हणून जीवन जगत आहोत असे मानवी अधिकार मिळवून देणारे भारतीय घटनेशिल्पकार पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज या ठिकाणी आदरणीय भिक्खू यश राहुल यांचा वर्षावास पवनात आणि त्या निमित्ताने गौतमी बुद्धविहारामध्ये या वर्षावास सांगता समारोपाच्या निमित्ताने आज दिवसभर कार्यक्रमाची आखणी जी आहे त्यानुसार आपण हा कार्यक्रम करीत आहोत। या संपूर्ण कार्यक्रमासाठी जो आदरणीय भिक्खू संघ उपस्थित आहे या आदरणीय भिक्खू संघाला वंदन। कार्यक्रमाचे संयोजक रमाई महिला मंडळ आणि या नगरातील ज्या उपासक उपासिकेने श्रमदान केलं सजावट केली आर्थिक काम केलं किंवा जे योगदान दिले आहे या सर्वांच्या प्रति प्रथमतः मंगलमैत्री। या कार्यक्रमाला प्रारंभ करण्यापूर्वी प्रथमतः आदरणीय भिक्खू संघास मी अशी विनंती करतो की आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुष्प धूप आणि दीपाने पूजा करावी। आदरणीय पूज्य भदंत यश प्रज्ञाबोधीजी महास्तवी विनंती आहे आपण पुष्प धूप दीपाने पूजा करून या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं।
एक ग्रुप में सर्वाला ते नहीं वीडियो चालू है ना सगळे येते ना मग आदरणीय हिंदू समाजाच्या ठिकाणी आपले आदर्श तथागत भगवान बुद्ध बाबा आंबेडकर यांच्या प्रतिमांची पुष्पचूर्णपणे पूजा करून या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या धार्मिक कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर सर्व या ठिकाणी आदरणीय हिंदू संघाद्वारे उपस्थित उपस्थितीला सीट प्रदान करण्यात येत आहे. सर्वांनी हात जोडून आपण ती अर्चना करण्यात येत आहे. भारत
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तुतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तुतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तुतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि त्रिशरणागमनं सम्पूर्णं अनादिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि अनिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि त्रिशरणेन सरिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वापमादेन सम्पादेथ साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। मंगलमय पावन पवित्र या शुभदिनी सकाळच्या वेळेला या सुंदर अशा पवित्र अशा बुद्ध विहारामध्ये पूज्य पदार्थ यश राहुल यांच्या वर्षावास समारोपाच्या कार्यक्रमाप्रसंगी सकाळच्या 5 वाजेपासून जे काही आपण ध्यान विपश्यना त्यानंतर वंदना परित्राण सुतपठन या ठिकाणी सर्वांनी पठण केलेलं आहे। सुंदर अशा या बुद्ध विहारामध्ये पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते या ठिकाणी धम्मध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं। त्याचप्रमाणे या ठिकाणी पूजनीय भिक्खू संघाच्या हस्ते या ठिकाणी महामानव विश्व शांतीदूत तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पुष्प धूप दीपाने पूजन करून या कार्यक्रमाच्या निमित्तानं दीप प्रज्वलन करून या ठिकाणी भिक्खू संघाच्या हस्ते रिसर या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यानंतर तुम्हा सर्वांना या ठिकाणी भिक्खू संघाच्या हस्ते त्रिशरणासह पंचशील प्रदान करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं या
बुद्ध विहारामध्ये उपस्थित आदरणीय पूजनीय भिक्खू संघ, त्या भिक्खू संघामध्ये पूज्य भदंत डॉक्टर हर्षबोधी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेले आहेत. तेव्हा त्यांना या ठिकाणी सूचना करतो, आपल्या नगराच्या वतीने उपासक उपासिकांच्या आणि विहाराच्या महिला मंडळाच्या वतीने त्यांना विनंती आहे की आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेल्या उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना 2 शब्दभर मार्गदर्शन करावं. पूज्य भदंत डॉक्टर हर्षबोधी म्हणा साधू साधू साधू. बुद्धां नमामि, धम्मां नमामि, संघां नमामि. प्रत्येकची धर्मदेशना आपण समानिष्ठात चित्ताने एकाग्रचित्ताने श्रवण करावे. पूज्य भदंत डॉक्टर हर्षबोधी. विश्व शांतिदूत महाकारुणिक कार्य पवित्र पावन आणि या सत्संगाचा प्रचार आणि प्रसार करणारा प्रथमतः बुद्ध धर्म संघाला मी त्रिवार वंदन करतो. आपल्या सर्वांचे उदाहरण विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांती विचारामध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो. शेवटचा श्वासोच्छ्वासापर्यंत आज दिनांक 31 ऑक्टोबर 2021 पूजनीय भिक्खू यस राहुल यांचा वर्षावास आपल्या गौतमी बुद्ध विहारामध्ये संपन्न झालेला आहे. त्यांनी 3 महिन्याच्या कालावधीमध्ये या आपल्या बुद्ध विहारामध्ये गौरव उपासक उपासिकांना ध्यान, शील, समाधी या सर्व भव्यता त्यांनी अभ्यास शिकविलेला आहे. आपल्या सर्वांना त्यांनी म्हणजे कुशल कर्म पुण्यकर्म करण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आज त्या वर्षावासाचा सांगता समारोप आहे. त्या निमित्ताने आपण उपस्थित सर्व सेवाकारांबरोबर उपासक उपासिका. तर बघा, भगवान बुद्धाच्या कालावधीमध्ये सुद्धा 45 वर्षावास भगवान बुद्धांनी घेतलेले आहे. आणि 1 वर्षावास त्यांच्या मातेसाठी या पृथ्वी तलावर नाही घेतला, तर 33 भवन देवलोकामध्ये घेतलेलं आहे. का तर भगवंतांनी जे ज्ञान प्राप्त केलेले, संबोधी प्राप्त केलेले, सर्व ज्ञानाचा आविष्कार सर्व जनतेला मिळाला, पण स्वतःच्या मातेला नव्हता मिळाला. जिने जन्म दिला त्या मातेचे खूप उपकार आपल्यावर आहे हे भगवंतांनी सुद्धा जाणून घेतलं. आणि राजघरामध्ये 1 वर्षावास केला त्यांनी. आणि राजघरामधून जेव्हा भिक्खू पिंडल भारद्वाज आणि महामोगल्य यांनी एका शेतकऱ्यांना पातीहारे दाखवलं, म्हणजे चमत्कार दाखवले. आणि त्या शेतकऱ्याचं म्हणणं होतं की या संसारामध्ये अनंत नाही आहे. तर जेव्हा मात्र त्यांनी बांबूला बांबू बांधून अशी कितीतरी बांबू होते, तो स्वतःच्या शेतामध्ये गेला. पत्नी म्हणाली की तुम्ही खूप आळशी आहे, शेताकडे जात नाही, काही जा, तुम्ही पाऊस पडलेला आहे, शेतामध्ये झाडं पडले असेल आपले. मग तो जातो शेताकडे, पाहतो चंदनाचं लाकूड, खूप सुंदर असं झाड त्या पाण्यामध्ये वाहत येत होतं. त्यांनी कुऱ्हाडीने ते लाकूड तोडलं आणि जो पार्श्वर मागे खालचा ज्याचा सुगंध येत असतो त्याचं सुंदर पात्र बनवलं गोल, आणि त्याच्यामध्ये त्याला हिरे लावले. आणि त्या बांबूला बांबू बांधल्यानंतर ते पात्र त्याच्यावर ठेवलं आणि सांगितलं की जे कोणी आनंद असेल त्याला. मग ते जैन लोक काय करतात, त्या पात्राला खूप मिळवण्याचा प्रयत्न करतात.
तिथे काही तिथपर्यंत पोहोचत नाही. मग त्यांचा गुरु म्हणतो मी ऍक्टिंग करतो म्हणजे फक्त एक हात वर एक पाय वर करण्याचा आणि तुम्ही माझा एक पाय आणि एक हात खाली वाढायचा आणि असं म्हणायचं की गुरुदेव त्या पात्रापेक्षा आपलं ज्ञान खूप श्रेष्ठ आहे, तुम्ही जाऊ नका तिथे. मग त्या पद्धतीने करतात. पण तो शेतकरी खूप हुशार असतो. तो म्हणतो तुम्ही आला नाही, मग तुम्ही जा तिथं कसं राहत तुम्ही करा. मग ते म्हणते नाही तू असं करते पात्र काढ नावाला घेऊन टाक आम्ही आलं नाही. तो म्हणतो नाही मी तसं देत नाही. मग तेव्हा पिंडर भारद्वाज आणि महामोगल्यान तिथून जातात आणि जात असताना ते पाहतात की पात्र त्या ठिकाणी त्या बांबूला लटकवलेला आहे. मग पिंडर भारद्वाज म्हणतो दोघे ब्राह्मण आहेत जातीने पण पिंडर भारद्वाज म्हणतो मित्रा तू जाता का मी जाऊ. तर मोगल्यान काय म्हणतो रिदिमल संपन्न आहे ते म्हणजे तूच जा आणि जर तू नाही त्या पात्रावर पोहोचत तुम्ही जाईल. मग ते तिथं खाली बसतात आणि ध्यानाला बसतात. पहिलं ध्यान वितक्क विचार सुख एक गटासहित प्रथम ध्यान त्याला पहिलं ध्यान म्हणतात पालीमध्ये. तर तो ते ध्यान प्राप्त करतात ते धंदे. दुसरं विचार सुख एक गटासहित द्वितीय ध्यान दुसऱ्या ध्यानाला प्राप्त करतात. त्यानंतर तिसरं प्रीती सुख एक गटासहित तृतीय ध्यान म्हणजे प्रीतीने युक्त प्रमुदित चित्ताने युक्त आनंदाने युक्त. आणि चौथं ध्यान की जे सुख एक गटासहित चतुर्थ ध्यान हे ध्यान भगवान बुद्धाने हे ध्यान पालीमध्ये सांगितले होते. तर ते म्हणते हात जोडून डाव्या पायावर म्हणजे उजव्या पायावर डावा पाय डाव्या पायावर डावा हात त्या डाव्या हातात उजवा हात ठेवून ध्यान करून या ध्यानातून त्या पात्रापर्यंत पोहोचतात. सर्व जनता पाहते तो शेतकरी पण पाहतो. ते म्हणते तिथे पोहोचतात आणि त्या पात्राला पूर्णपणे अंधकार करतात. म्हणजे ते पात्र दिसलंच नाही पाहिजे आपल्या बलाने म्हणजे रीती बलाने. तर तेव्हा तिथे दगडासारखा खूप असा कठीण पदार्थ ते स्वतः ठेवतात त्याला तोडतात आपल्या हाताने आणि नंतर सूर्यासारखे सूर्य किरणामध्ये चकाकतात. म्हणून मी ती गाथा म्हटली की जो तरुण भिक्खू या संसारामध्ये बुद्ध म्हणजे बुद्धाचं वचन ऐकून जेव्हा प्रवर्जित होतो तो ढगातून मुक्त झालेल्या चंद्रप्रमाणे इतरांना प्रकाशित करतो. तर ते म्हणते तो अंधार दूर करता त्या पात्राला दाखवतात ते पात्र तो शेतकरी तो म्हणतो की खरंच तुम्ही आनंद आहात. आणि त्या पात्राला पूर्ण पात्र भरून हिरे मालिक मोती पैसे धन धान्य पूर्ण भरून त्या मंदिराला तो दान देतो. आणि दान दिल्यानंतर मग मोगल्यान आणि पिंडोर भारद्वाज हे मात्र त्या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर आयुष्यात करावा मग म्हणते आनंद म्हणतात. भगवान म्हणतात विचारतात की आनंद की हे काय कल्लोळ कशाला आहे. तर म्हणते आनंद म्हणतात की भगवान पिंडोर भारद्वाज आणि महामोगल्यान हे दोघेही भिक्षाटनाला गेले होते आणि त्यांनी त्या शेतकऱ्यांनी म्हटलं होतं की पात्र जो कोणी आला त्याचं त्याने आणावं. पण जैन बंधूंनी खूप प्रयत्न केला ते आणूनही शिकले. मग तेव्हा भगवान पुन्हा पाती आणि कोणाला दाखवायचं नाही. पण जैन लोक म्हणतात मग आता आपली चालतीये जर भगवान बुद्धाने त्यांच्या शिष्याला बंधन द्या मग आपण दाखवू शकतो. पण तरी राजा बिंबिसार तिथे बसलेला आहे. भगवान बुद्ध म्हणतात पाती अरे मी दाखवू. मग तेव्हा जर भगवान तुम्ही जर बुद्ध संघाला संधी दिली की पाती अरे चमत्कार तुम्ही कसे काय दाखवू शकता. भगवान बुद्ध म्हणतात हे राजा तुझ्या राज उद्यानामध्ये एखादा आंब्याचं झाड आहे जसं की हापूस आंबे आहे कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे. हापूस आंबा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. तर त्या काळात तसे काही आंबे प्रसिद्ध असतील तर तुझ्या राज उद्यानामध्ये एखादा आंबा आहे तो आंबा तुला खायचा आहे तू कोणाला विचारशील. राजा मग तू मीच राज आहे माझी प्रजा आहे आणि ते आंबे पण माझेच आहे राज उद्यान पण माझं आहे. भगवान बुद्ध म्हणतात धम्म माझा आहे धम्म मी प्राप्त केलेला आहे. कोणाला कधी कोणतं ज्ञान सांगायचं ते मी ठरवेल. राजा म्हणतो तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की पाती अरे करणार. राजा उत्सुक होतो की आता भगवान बुद्ध चमत्कार दाखवणार पण कुठे दाखवणार. तर भगवान बुद्ध म्हणतात जिथे जास्त लोकसंख्या आहे तिथे दाखवणार. तर आजचा जर विचार केला वर्तमान कोलकाता आणि मुंबई तर मुंबई एक नंबरला आहे. मुंबईची लोकसंख्या 1,70,75,00,000 लाख आज वर्तमान. ठाण्याची 1 ते 1.25 कोटीच्या जवळजवळ आणि कोलकाता पण म्हणजे जवळपासची लोकसंख्या आहे. तर त्या काळामध्ये श्रावस्तीची लोकसंख्या होती 7 करोड. त्यापैकी 5 करोड हे बुद्ध धर्म संघाला मानणारे होते आणि 2 करोड इतर संप्रदायांना मानणारे होते. तर तेव्हा भगवान बुद्ध तिथे दाखवतात पाती अरे तर बिंबिसार म्हणतो ठीक आहे भगवान आपली इच्छा आपण जिथे म्हणतात तिथे. मग एका
ते जैन लोकांनी 10 किलोमीटरच्या आत एकही आंब्याचं झाड ठेवलं नाही, सर्व कापून टाकले. एक आंब्याचं झाड कापल्यानंतर ते रस्त्यावर पडलं होतं आडवं आणि एक शेतकरी पुन्हा शेतामध्ये चालला होता आणि त्या आंब्याच्या झाडामध्ये एकच आंबा असा लपून बसलेला, म्हणजे त्या पानामध्ये लपलेला होता. सर्व आंबे पडले, एकच होता आणि तो पिकला आणि त्याचा वास होता. सर्व पशु पक्षी जवळ येऊन तिथे चिवचिव कावकाव करत होते. तो शेतकरी म्हणाला, काय बघावं पाहतो तर एक आंबा, पण तो तोडतो. आपण जर तोडला असा तुम्ही आपल्या मत वेगळं भावना असते, डायरेक्ट आपण तोंडात काहीतरी केलं. तो म्हणतो नाही, जिथे भगवान असतील भगवान तथागतांना मी हा आंबा दान देतो. मग भगवान त्याला त्यांचा आंबा आम्ही दान दिला. आनंदला सांगितलं पाणी आणावं, असं पाण्याने धुतलं आणि तो आंबा खाल्ला. त्याची जी कोय आहे ती बाजूला अशी माती थोडीशी केली आणि त्या ठिकाणी त्या मातीमध्ये त्या आंब्याला बुजलं किंवा माती टाकली आणि त्याला हात धुतले. पाहता पाहता आंब्याचं झाड असं मोठं झालं, त्याला आंबे आले आणि राजा प्रेषणी स्वतः पाहत आहे. तो म्हणतो की आता पहिले विचारला की ते कार्यक्रम होणार आहे, मंडप मी टाकू का? त्यांनी विचारलं जनतेला, भगवंताला विचारलं, पण म्हणे नाही. तर तो मंडप शस्त्राने देवता लोकांना आणि पाहता तर ते आंबे सुरू लोकांनी आंबे तिथून एक पाय उचलला, दुसरा तावलपूस भवनमध्ये आपली जी माता आहे महामाया तिला दर्शन दिलं. कारण जरी तुम्ही लोक मृत्यू पावतात ना, आपल्या लोकांचा समज आहे एकदा मनुष्य मेला की संपला, असं होत नाही, असं होतच नाही. जेव्हा या संसारातून तो अलग होईल, मुक्त होईल, तुम्ही कुठल्याही जाती धर्मात जन्माला या, पण तुमच्या खर्च आहे, आई वडिलांचं ऋण आहे, समाजाचं ऋण आहे, नातेवाईकांचं ऋण आहे, या देशातल्या बांधवांचं ऋण आहे. मग हे ऋण तुम्ही एका जणात फेडू शकत नाही. अब्जावधी रुपये तुम्ही कमवले, करोडो रुपये जरी कमवले तरी सुद्धा आपण ऋण फेडू शकत नाही एका जन्मात. म्हणून आपल्याला जन्म घ्यावा लागतो. तर भगवंतांनी म्हटलेले जोपर्यंत तुम्ही आळत होत नाही तोपर्यंत त्या संसारात म्हणून भगवंताला कितीतरी जाती धर्माचे संप्रदायाचे लोक का मानायचे? जर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुम्हाला मुक्त व्हावंच पाहिजे. आणि जर तुम्ही कर्जामध्ये आहे, कर्जामध्ये असा तुम्ही सुखी राहाल का? नाही राहू शकत. म्हणून आपल्या मातेला महामायाला उपदेश करण्यासाठी भगवंतांनी तावतीस भवनमध्ये गेले आणि तिला अभिधम्म शिकवला. तिथून जेव्हा खाली आले तर पुन्हा ते श्रावस्तीमध्ये पडले. हा या गोष्टवास सांगता समारोपाच्या निमित्ताने या सांगत्या समारोपाचं उद्घाटन झालेले असं मी जाहीर करतो. सांगता समारोपाच्या निमित्ताने या ठिकाणी सन्माननीय त्र्यंबक भाऊ तुपे माजी महापौर आणि नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय कृष्णभाऊ भंडारे उद्योगपती हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सुनील भाऊ सोनवणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हे तर पुन्हा आपली धम्मदेशना ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. परंतु सन्माननीय त्र्यंबक भाऊ तुपे हे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार नाहीत. आपला जो नियोजित कार्यक्रम आहे त्या ठिकाणी असं आपल्या रमाई महिला मंडळाचे अध्यक्ष काळे आई यांनी सांगितलं असल्यामुळे मी भाऊंना अशी सूचना करतो की हे खूप अत्यंत पवित्र आणि खूप चांगला दिवस आहे आजचा. आणि संतांचं धर्मगुरूचं दर्शन होणं हे सर्वांसाठी अत्यंत कुशल आणि मंगल आहे. आपल्या या विहारामध्ये गौतमी विद्यालयामध्ये अनेक वेगवेगळ्या ठिकाणून थेरो महाथेरो ते त्यागी भंतीजी या ठिकाणी आलेले आहेत. परंतु मी पण बाहेर असतो, परंतु माझे शिष्य आहेत राहुल भंतीजी, माझं सातत्याने येणं असते. आणि आमचे जे मोठे गुरु आहेत आमच्या सर्वांचे, जे बाबासाहेबांचा जिथे जन्म झाला तर त्या महूचे ते अध्यक्ष आहेत आणि अखिल भारतीय भिक्खू संघाचे ते प्रचार मंत्री आहेत, त्यांचंही वास्तव्य या ठिकाणी होतं. परंतु मी महिला मंडळाच्या वतीने आणि भिक्खू संघाच्या वतीने छोटीशी स्थापना सूचना करतो की एवढा मोठा भिक्खू संघ या ठिकाणी येतो, थेरो महाथेरो, तर बिहारामध्ये त्यांचं वास्तव्य राहते. जर यांच्यासाठी आपण वरती थोडंसं निवास जर पाहून दिलं तर ते आपल्यासाठी खूप सोयीस्कर होईल असं मला वाटते. आणि हे करावं असं महिला मंडळाची आणि भिक्खू संघाची सुद्धा अपेक्षा आहे. आम्ही फक्त अपेक्षा करतो,
करणं न करणं हे तुमच्या हाती असते. परंतु बुद्धकालीन हा एक इतिहास आहे की राजा बिंबिसार, राजा प्रसेनजित, राजा कौसंबी, धनाढ्य व्यापारी अनाथपिंड हा ब्राह्मण माणूस, नाव सुदत्त, परंतु गरजू अनाथ पीडित लोकांना तो दान द्यायचा म्हणून त्याचं नाव पडलं अनाथ पिंड. आणि त्याने दुःखात एकच प्रवचन ऐकलं तर तो पूर्ण बदलला आणि त्याला असं वाटलं की माझ्या सहित या नगरातील सर्व लोकांना बुद्धाच्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे, सर्व जाती धर्माच्या. कारण बुद्धाचं ज्ञान वैयक्तिक जातीपुरतं नाही, ते मानवाच्या कल्याणासाठी, हितासाठी आणि सुखासाठी आहे. तर त्याने 30 एकर जागेवरती सोनं अंथरलं आणि ती जागा विकत घेऊन बुद्धाला दान दिली. आज त्यांचं नाव बोधसत्व दिवस आहे. आणि म्हणून आपण सुद्धा त्या दानाचे हिस्सेदार व्हावं. आपल्याला सुद्धा एक पुण्य करण्याची संधी या निमित्ताने मिळत आहे. जर आपण ती संधी सोनं जर आपल्याला करता आलं तर स्वरूपामध्ये करावं अशी या ठिकाणी महिला मंडळाच्या वतीने मी अपेक्षा करतो. आणि आपण तथागत भगवान बुद्धमूर्तीची आणि बाबासाहेबांच्या मूर्तीची पुष्पाने पूजा करावी अशी मी आपणास सूचना करतो. आपल्या समाजामध्ये भूषण उद्योगपती भाऊ आहे आणि त्यांचंही समाजासाठी धर्मासाठी खूप मोठं योगदान आहे. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. मी प्रभावी महिला मंडळाला सूचना करतो की या ठिकाणी माजी महापौर नगरसेवक तुपे भाऊ दान काळजीचा पूर्ण करण्याच्या शुद्ध हेतूच्या माध्यमातून, शुद्ध भावनेच्या माध्यमातून भाऊ या ठिकाणी आर्थिक दान देऊन आपल्या मानवी जीवनात दान काळजीचा पूर्ण करण्याची एक सुवर्ण संधी या निमित्ताने करत आहेत. साधू या मानवी जीवनामध्ये तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं दान तदन श्रद्धाय. कोणताही दान आपण श्रद्धेने देणं महत्त्वाचं आहे. आणि त्या श्रद्धेच्या माध्यमातून केलेलं दान या ठिकाणी धम्मगुरू करत आहे की आपण केलेलं दान हे सन्मार्गी लागून आपल्या या दानामुळे आपलं आणि आपल्या परिवाराचं कल्याण, मंगल आणि इथून समोर नेहमी आणि वारंवार अशाच पद्धतीने दान कर्म आणि कुशल कर्माकडून पुण्य संपादन करण्यासाठी तुम्हाला मोठं दीर्घायुष्य लाभो. लाभलेलं दीर्घायुष्य सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य, धन, संपत्ती, बल आणि वर्णात असो अशी मंगल मैत्री उदात्त कामना व्यक्त करीत आहोत. साधु साधु साधु